नमस्कार, मी धनंजय सानप द ॲग्रोवन शोमध्ये तुमचं स्वागत। शेतकऱ्यांना कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या योजना एक खिडकी योजनेतून देण्यात येणार आहेत। त्यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट लवकरच कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। तसंच राज्यातील महिलांसाठी कृषी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केली आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं शिबिर होतं, त्यानिमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते शिर्डीत जमलेली आहेत। या शिर्डीतील शिबिरात शेतकऱ्यांसाठी एक खिडकी योजना राबवण्याच्या निर्णयाची घोषणा कृषी मंत्र्यांनी केली आहे। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार विविध प्रकारे अनुदान देतं, तसंच लाभार्थी योजना राबवून थेट लाभ सुद्धा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिला जातो। आता यापुढे राज्यातील शेतकऱ्यांना एक खिडकी योजनेच्या माध्यमातून एकाच ठिकाणी सर्व लाभ किंवा अनुदान हे दिले जाणार आहेत। जसं की अनुदान असो वा डीबीटी योजनांचा लाभ यापुढे एक खिडकी पोर्टलवरूनच दिला जाणार आहे। या पोर्टलचं नाव अजित पोर्टल असं असणार आहे। अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या नावावरून हे नाव देण्यात आल्याचं बोललं जात आहे। राज्याच्या कृषी मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी कृषी विभागात नवीन प्रयोग करण्याचं जाहीर केलं होतं। तसंच कृषी विभागातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार संपवण्यासाठी डीबीटी सारख्या प्रणालीचा वापर कार्यक्षम पद्धतीने करण्यावर भर देण्याचं सुद्धा सांगितलं होतं। राज्यातील कथित पीक विमा घोटाळ्याची चौकशी लावली आहे असंही कोकाटे यांनी बारामतीच्या कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगात गुरुवारी सांगितलं होतं। त्यावेळी देखील कृषी खात्याचा कारभार व्यवस्थित करण्याचा प्रयत्न कृषी मंत्री या नात्यानं करणार असल्याचं कोकाटे म्हणाले होते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। अजित दादांनी संधी दिली त्यामुळेच कृषी मंत्री होऊ शकलो असं म्हणत कोकाटे यांनी अजित पवारांवर स्तुती सुमनं सुद्धा उधळली होती। त्यानंतर आता शिर्डीतील पक्षाच्या शिबिरात अजित पोर्टलची घोषणा करून टाकली आहे। अर्थात राज्य सरकारकडून याबद्दल अधिकृत भूमिका काय घेतली जाते यावर बरंच काही अवलंबून असणार आहे, कारण महायुती सरकारमध्ये या सरकारचं स्टीअरिंग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे। त्यामुळेच त्यांच्या होकाराशिवाय घोषणांचं रूपांतर निर्णयात होत नाही। परंतु मागील महिन्याभरापासून एक पोर्टल शेतकऱ्यांसाठी सुरू करण्याचं नियोजन असल्याचं कृषी मंत्री वारंवार सांगत होते। त्यानुसार शनिवारी म्हणजेच 18 जानेवारी रोजी एक घोषणा करण्यात आली। तर आता या एक खिडकी योजनेच्या अजित पोर्टलच्या घोषणेबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमचे काय प्रश्न आहेत? कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा। तुमचे प्रश्न जे काही असतील त्यासाठी उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही पुढच्या व्हिडिओतनं नक्की करू। मी दररोज संध्याकाळी 6 वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। आपण पुन्हा भेटू, तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या।